पुढच्या बातम्यांकडे वळूयात। नाशिकच्या इगतपुरीमध्ये तीव्र पाणी टंचाई पाहायला मिळते। इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणारा सांडवा आटलेला आहे। तलावातील पाणीही संपण्याच्या मार्गावर आहे। इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भावली धरणामध्ये 12% पाणी आहे। शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये 25% कपातीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। इगतपुरीकरांनो, पाणी जरा जपून वापरा। इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणारा जो सांडवा आहे तो पूर्णपणे आटला असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नगर परिषदेचा जो तलाव आहे तो सुद्धा आटण्याच्या स्थितीत आहे। इगतपुरी शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या भावली धरणामध्ये अवघा 12% तर तळेगाव धरणात 25% पाणी साठा शिल्लक आहे। तसेच नगर परिषद तलावात देखील पाणी साठा घटला आहे। तळेगाव धरणातून येणारी परिस्थिती लक्षात घेता हॉटेल, संस्था, कंपन्या यांच्यासह इगतपुरी शहर वासियांसाठी होणाऱ्या पाणी पुरवठ्यात सरसकट 25% पाणी कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला असल्याचे अभियंता मोहन सांगळे यांनी सांगितले आहे। तर इगतपुरी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा करण्यात सांडवा आटला असून जलाशयातील पाणी संपण्याच्या मार्गावर आहे। पावसाळा सुरू व्हायला अजून 2 महिन्यांचा कालावधी शिल्लक असून नगर परिषद प्रशासनही येणाऱ्या काळात पाणी टंचाई भासू नये यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करत असून येणाऱ्या काळात पाणी टंचाई जाणू नये म्हणून इगतपुरी नगर परिषद हद्दीतील नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने जपून वापर करावा असे आवाहन इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत पंकज गोसावी यांनी केलेले आहे। त्यामुळे इगतपुरीकरांनी आता पाण्याचा काटेकोरपणे वापर करणे गरजेचे आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।